नमस्कार मित्रांनो, CH अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर बहुप्रतीक्षित असलेली DMAR पदभरतीची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे. आपण या बाबतीत संभावना अशी सांगितली होती की मार्चमध्ये ही जाहिरात येईल, परंतु प्रशासकीय कारणास्तव आणि जे नव्याने स्थापन झालेली हॉस्पिटल्स आहेत त्यामुळे ही पदभरती जून महिन्यामध्ये आलेली आहे. तसेच या पदभरतीमध्ये एक पद समाविष्ट केलेलं नाही, जे की आहे अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स. तर कोणत्या कारणामुळे हे समाविष्ट केलेलं नाही आणि कधीपर्यंत यासाठी पदभरती आयोजित केली जाऊ शकते या अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स या पदासाठी? तर DMAR मध्ये ज्या 900 परिचारिकांना पदोन्नती देण्यात आलेली होती त्या 900 पदाच्या जागा, तसेच राज्यात नव्याने स्थापन झालेली रुग्णालये जवळपास 10च्या आसपास ही हॉस्पिटल्स आहेत, यामधील जागा, अशा एकूण जागेसाठी ही स्टाफ नर्स म्हणजे अधिपरिचारिका पदासाठीची भरती आयोजित केली जाईल. 2023 मध्ये जी भरती झालेली होती या भरतीमधील बहुतांश पदाच्या लिस्ट ह्या एक्सपायर झालेल्या आहेत, त्यांची कालमर्यादा ही संपलेली आहे. परंतु नर्सिंग पदाबाबतीची लिस्ट ही अजूनही एक्सपायर झालेली नाही, त्यामुळे त्याचा यात समावेश केलेला नाही. दुसरी बाब म्हणजे अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स ही संख्येच्या बाबतीत खूप मोठी असल्याने या पदासाठीची बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर्स तयार करण्याचं काम सुरू आहे. यानंतरच या नर्सिंग पदासाठीची वॅकन्सी ही साधारणतः दिवाळीच्या आसपास येऊ शकते आणि 2000 प्लस ही पदे असू शकतात. 100 प्रति हॉस्पिटल आणि हे 900 पदे, तसेच थोडीफार रिक्त झालेली पदे याचा समावेश केला तर 2000च्या पुढेच ही पदसंख्या असू शकते. त्यामुळे 2023 मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी या 2025 मध्ये येणाऱ्या भरतीमध्ये आपली तयारी सुरू ठेवा. नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला यश मिळेल. तसेच ही भरती TCS मार्फतच होणार आहे, कारण TCS जे दिलेले टेंडर आहे ते संपणार आहे, त्यामुळे त्याच्या अगोदरच त्यांना ही भरती आयोजित करणं गरजेचं आहे. त्यामुळे या वर्षामध्ये नक्कीच जे राहिलेलं पद आहे अधिपरिचारिका यासाठी सुद्धा पदभरती आयोजित केली जाईल. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये किंवा संकोच वाढून घेऊ नये की हे पद या भरतीमध्ये का समावेश केलेला नाही. त्या पदाचा सुद्धा समावेश लवकरच करून त्यासाठी सुद्धा भरती ही DMAR मार्फत आयोजित केली जाईल. त्यामुळे सर्वांनी जे अभ्यास करत आहेत त्यांनी आपला अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवावा. लवकरच यासाठी भरती आयोजित केली जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.